हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम। रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा हे रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा। रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा हे रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी हा विठ्ठल बरवा ओ माधव बरवा। तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा कौत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुकृताची जोडे भक्ती विठ्ठले आवडी बरवा बरवा विठ्ठल बरवा। सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार वापर महादेवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा रखुमादेवी वर विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा। जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृपावंत संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवानो तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीवा वाढावया सुख भक्ती भाव धर्म वाढवया सुख भक्ती भाव धर्म गुणाचार नाम विठोबाचे अवतार
कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीवा जन जड देवा तू कमने गुण चंदनाचे अंगी तू कमने गुण चंदनाचे अंगी कैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीवा कुमार कुमार बार को माये जय जय बार को माये जय जय बार को माये गोपाल बार को माये जय गोपाल कुमार कुमार जय जय कुमार कुमार विठ्ठल 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 विठाला 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 कुंडली कवना श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शिरोमणी गजानन महाराज की जय बोलो रे भाई संतन की जय श्री महाराज की जय विठाला विठाला तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणो अवतार तुम्हा धराया करणे उद्धराया जन जड जीवा तिसरा वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंग करो पांडुरंग करो प्रथम नमन दूसरे चरण संततिया दूसरे चरण संततिया
करो प्रथम मन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका ज्यांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियता प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची या सुता चरणावरी ठेवणे माथा षष्टांगिता दंडवत दुसरे वंदो शारदा जे चतुरान नाचत मजा वाक्सिद्धी पाविजे सजा तिच्या चरणवजा दंडवत विठ्ठल विठाला 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 टाळी वाजवा टाळी वाजवा टाळी वाजवा हाताने टाळी मुखाने नमस्कार टाळी वाजवा ध्यानमूलं गुरुर्मुरति पूजामूलं गुरुपादुका मन्त्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुदेव साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुदेव नमामि त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धो च सखा त्वमेव विद्या च द्रवणं त्वमेव सर्वं मम देवो मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्य वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दिनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु मस्तकैः पायावरी संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणो अवतार तुम्हा धराया करणे महाराज जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग असून विठ्ठल विठ्ठल पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय।
तुम्ही संत मायबाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणो अवतार तुम्हा धराया कारणे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग विश्वपिता भगवान परमात्मा यांच्याशी भक्त असणारे देहोनिवासी श्रीमंत साधू वैराग्यमूर्ती जगद्वंदनी जगद्गुरु श्रीमंत तुकोबाराय यांचा संप्रदाय मालिकेतील संतपर प्रकरणातील अभंग आहे. अभंगाला प्रारंभ करण्या अगोदर अल्पसा परिहार तो अशा स्वरूपाचा सालाबादाप्रमाणे होऊ घातलेला अखंड नाम यज्ञ सप्ताह महोत्सव सप्ताहातील आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थांच्या वतीने माझ्या वाट्याला आलेली आहे. माझ्यावर नितांत प्रेम करणारं तुमच्या गावचं भजनी मंडळ आणि दिंडी संघ या सगळ्यांचं प्रेम त्या अनुषंगाने इथं आलो. महाराजजी माफी मागतो. इथं येईपर्यंत माझा अभंग होता देखिले तुमचे चरण निवंत राहिले मन कासयात जिन प्राणा पुलागे माये महाविष्णू माऊली ज्ञानोबरायांचं या अभंगावर मी चिंतन करणार होतो. पण इथं ज्या वेळेला आलो त्यावेळेला मी पॅन्ट शर्टवर होतो. इथं पुढे जाऊन मी ड्रेस चेंज केला कारण मी डायरेक्ट ऑफिसमधून आलो. तुम्ही म्हणाल आज रविवार ऑफिसमधून कसे काय आलात? चोरीचे कामं रविवारीच करावे लागतात. त्या अनुषंगाने मी ऑफिसमधून आलो. मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे. माझा परिचय देत नाही, सगळ्यांना ज्ञात आहे. पण महाराज सध्या शिक्षण सांगण्याची गरज आहे. अन्यथा आमच्या धोत्राकडे पाहून लोकांना असं वाटतं हे कुठेतरी बँड म्हणजे खुळखुळी वाजवत असतील. हा समज आहे लोकांचा. परमार्थ नव्हे लेकुराचा खेळ. हा लेकराचा खेळ नाही. प्रपंचामध्ये वेडा माणूस चालत नाही तेव्हा परमार्थात चालणार आहे का? मग परमार्थात शहाण्याची गरज आहे. परमार्थ शहाण्या लोकांचा आहे, ज्ञानी लोकांचा आहे. 16व्या वर्षी ज्या महात्म्याने ज्ञानेश्वरी ग्रंथ दिला तो महात्मा किती विद्वान असेल, त्यांचा हा संप्रदाय महाराज. हो, पण लोक याच्याकडे पाहताना फक्त पोट भरण्याची कला म्हणून पाहायला लागले. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय अत्यंत सुंदर आहे, मार्मिकतेच्या दृष्टीने जाणार आहे. अभंग घेण्याचं सामर्थ्य एवढ्यासाठी केलं की आज या भूतलावर एक महात्म्याचं प्रागट्यीकरण आहे. ते म्हणजे संत शिरोमणी गजाननजी महाराज. आज त्यांचा प्रगट दिवस आहे. सप्ताहातील दुसरा दिवस आहे. त्या न्यायाप्रमाणे संतपर प्रकरण पाहिजे आणि आज प्रगट दिवस आहे. या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संतांना काही विशेषणं देत आहेत महाराज. काही विशेषणं देत आहेत. दत्तभाऊ, तुम्ही संत माय बाप आणि कृपावंत कायम मी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारणे उद्धराया जन जड जीवा. बरोबर. कोणाचा? जन जड जीवा. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. काही लोकांच्या मनात असं आलं असेल कारण थोडीशी गुगली टाकली. बरोबर. काहींना असं वाटलं बाबाचा का अभंग पाठ नाही. काय होतं बाबा, मी कायम वेगळे प्रयोग करण्यामध्ये माहिर आहे. 90% दत्ताभाऊ यांनी सगळ्यांनी माझे कार्यक्रम ऐकलेले. जवळजवळ पाठ्यातले अभंग नसतात महाराज. बरोबर आहे. संप्रदाय एवढा डीप मध्ये आम्ही फक्त आज वरवर आहे. पण नाथबाबा म्हणतात दाढ उघडबे आता दार उघडबे. कुठलं दार उघडायचं? ग्रंथरूपी भांडाराचं दार उघडा. त्याच्या आतमध्ये बघा किती आहे. प्रचंड ठेवा ठेवलेला आहे पण आम्ही तिथपर्यंत पोचत नाही. मागणीचे 2-4 अभंग. मागणीचा प्रसिद्ध अभंग कुठला?
हिची दानं दे ग. मी अजून नाही घेतलेलं बाप. आणि 90% मला मागणीचे कार्यक्रम असतात, पण मी अजून नाही घेतलेला. जे सगळेच घेतात त्यामुळे. आणि काही लोक म्हणतात महाराजांनी अभंग सोडवला नाही, तो का गुंथाय करे सोडवायला. तुकोबारायांचे शब्द आहे, त्याचा अर्थ सांगणं वेगळं आणि सोडवण्या इतपत आपली पात्रता नाही. विठ्ठल कारण ते अभंग आहे. दादा थोडस मोकळा करा फक्त, कारण तो अभंग आहे. न भंगती ऐसे ते अभंग. जे भंगत नाही ते अभंग आहे. कवी पण लिखाण करतो, पण कवीचं लिखाण आयुष्यभर टिकेल बाबाजी याची शाश्वती नाही. आम्ही लहान असताना मध्यंतरी एक गाणं प्रचंड गाजलं होतं, तुम तो ठहरे परदेसी. बरोबर, प्रचंड गाजलं होतं. आता एक 2-4 वर्षापूर्वी एक गाणं पुन्हा गाजलं होतं सैराट चित्रपटातलं. कुठलं? झिंगाट. झिंगाट. वा, किती गाजलं होतं, प्रचंड. पण मला सांगा आत्ताच्या मितीला ते गाणं वाजून उपयोग आहे का? किंवा त्याची आज क्रेज आहे का? नाही. तुम तो ठहरे परदेसी त्याची आज क्रेज आहे का? नाही. पण 700 वर्ष झाले महावैष्णव माऊली ज्ञानोबारायांनी एक अभंग लिहिलाय, रूप पाहता लोचनी. प्रत्येक कीर्तनकार पंचपदीच्या अगोदर म्हणजे सुरुवात करताना रूपाचा अभंग आणि जगद्गुरु तुकोबारायांचा सुंदर ते ध्यान अभंग. कधी गावातील लोक असा विचार करतात का की आता टाळकरी उभे राहतील, ते सुंदर ते ध्यान म्हणतील आणि कीर्तनकार रूप पाहता लोचनी म्हणतील, मग आता आपण का असं करू की रोज ते अभंग आहे, त्या अभंगांचा कंटाळा आला, आता आपल्याला ते ऐकायचे नाही. महाराज जेव्हा उभे राहतील आणि जेव्हा चाल चालू होईल त्यावेळेला आपण जाऊन बसू, असा तुम्ही कधी विचार केला का? आजही आमचा मातृवर्ग आणि पितृवर्ग घरातून निघताना एकच विचार करतो, चला आज रूपाच्या अभंगाला कुठली चाल लागते, आम्हाला ती ऐकायची. वाटतं का नाही? 700 वर्ष झाला तो अभंग तुम्हाला कधीतरी जुना वाटलाय का? नाही. प्रत्येक कीर्तनकार रोज घेतात, रोज तुम्ही ऐकतात, तो जुना आहे का? नाही. कारण का? न भंगती ते अभंग. ते संतांनी लिहिलेलं आहे, नाही तर कवी लिहितात. महाराज जी, कवीला एखाद्या मुलीचा चेहराही चंद्र वाटतो. बरोबर, चंद्र वाटतो. रुख पे बिखरी है जुल्फे सवारो, चांद बदली में जचता नहीं. रुख म्हणजे चेहरा, बदली म्हणजे बादल. तुझ्या चेहऱ्यावर जुल्फे म्हणजे केस. रुख पे बिखरी है जुल्फे सवारो, चांद बदली में जचता नहीं. ए हसी मेरी नजरे अभी तक है प्यासी, मैंने तुमको जी भर के देखा नहीं. बावळटाचं लिखाण आहे, बावळटाचं लिखाण आहे. महाराज ते रुख म्हणजे ते सौंदर्य किती दिवस राहणार? राहील जास्त दिवस नाही. कारण का राहणार नाही? महाराज वर्णन करतात, हे देह कसं आहे, नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ, खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, काळाची बुडी जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ,
एक विनंती. संप्रदायाची अशी मर्यादा आहे की कीर्तनकाराने कंबर बांधल्यानंतर डायरेक्ट विठोबा रुक्माईलाच पावली असते. पावलीचे नियम आहेत. डायरेक्ट विठोबा रुक्माईला. विठोबा रुक्माई होईपर्यंत पावली नकोत. विठ्ठल 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 विठ्ठल. हा देह नाशिवंत आहे. देह नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सकळ त्याचं वर्णन करून काही उपयोग आहे का महाराज? त्याचं वर्णन नाही. वर्णन कसलं असावं? संतांनी वर्णन केलंय. देवाचं वर्णन केलंय. रूपाचं वर्णन केलंय. देवाच्या रूपाचं वर्णन केलंय. हो, किंवा ज्या देवाला पाहायला गेले ते स्वतः देव झाले. देव देव झालेत महाराज. देव बघायला गेले, देव झाले. मुलगी बघायला गेले, जीवनाचं वाटोळं झालं. हो, रुखपे. हो, ते सौंदर्य पाहिलं, वेडा झाला महाराज. व्यवस्थित झोपत नाही, व्यवस्थित बोलत नाही, कुणामध्ये बसत नाही, तिचा फोन येत नाही. ही अवस्था देवासाठी पाहिजे. देवासाठी घेऊन जो अवघा भोग तेजी येला. याच्या लागी हो तेजेले भोग. याच्या लागी हो अष्टांगाचे योग. कोणासाठी? त्याच्यासाठी पाहिजे. भोग त्यागायचेत. कोणासाठी? देवासाठी. पण आम्ही त्यागत काहीच नाही. आणि संत सगळं त्यागतात. त्यामुळे तो कोब्बार आहे त्यांना विशेषणं देतात. विशेषणं आहेत. तुम्ही संत, माय, बाप आणि कृपावंत. विद्वान लोकांनी तुकोबारायांना प्रश्न विचारला. तुकोबाराय, तुम्ही म्हणतात तुम्ही संत, माय, बाप आणि कृपावंत का? आम्हाला आईबाप नाहीत का? आमचे माईबाप नाहीत का? मग आमचे आईबाप आमचं हित करणार नाहीत का? नाही रे गड्या. तुमच्या आईबापांनी जर हित केलं असतं तर तुकोबाराय म्हटले नसते माझ्या वडिलांची. माझ्या वडिलांचे माझ्या वडिलांचे मेरा सेवा देवा. माझ्या वडिला माझ्या वडिला तुझी चरण सेवा. क्या बात है. पांडुरंगा तुझी चरण सेवा. तुझी चरण सेवा. सेवा पांडुरंगा पांडुरंगा. उपवास कर रे अखिला. उपवास कर रे राखीला कारवंत. तुझी चरण
माझ्या वडिलांचे. मग इथं वडील कोण आहेत? बोलोबा वडील आहेत का? बोलोबा वडील आहेत? कणकाई माता आहेत का महाराजजी? इथं बोलोबांना वडील म्हणत नाही, माझ्या वडिलांची. नारद, भीष्माचार्य, ददाक्ष, हो, ही जी परंपरा आहे महावैष्णव माऊली ज्ञानोबा ही संत परंपरा जी आहे, या परंपरेतले माझे वडील, त्यांनी मला काय केलं? मार्ग दाखवला. मार्ग दावून गेले. मार्ग दाबुनी गेले आधी, मार्ग दाबुनी गेले आधी, मार्ग दाबुनी गेले आधी, मार्ग दाबुनी गेले आधी. हे दयानिधी संतते, दयानिधी संतते, संतते पंथे चालू जाता तेनेची, पंथे चालू जाता ते पंथे चालू जाता तेनेचे, पंथे चालू जाता. संसारातले आईबाप मार्ग दाखवतीलच हे सांगता येत नाही, पण मार्ग दावणी गेले आधी. दयानिधी संत ते तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंथा कोठे काही. मग गुंथा पडत नाही. हो, जर आईवडिलांनी मार्ग दाखवला असताना महाराज तर मुलांची लग्न केली नसती, सरळ सांगितलं असतं जा हिमालयामध्ये बाबाजींसारखं, जीवनाचं कल्याण होईल. हो, पण जो संसार आपला पूर्ण होत नाही, त्या संसारामध्ये आईबाप आपल्याला टाकतात, त्या अर्थी ह्या दळभद्री संसारामध्ये ते आपल्याला ओढतायत. हो, पण संत मार्गदर्शन करतायत. मग हे आईबाप कोण आहेत? एक व्यवहारातून 2-3 गोष्टी बोलून जातो. दुर्योधनाचा बाप आहे, त्याचं नाव धृतराष्ट्र आहे. काय नाव आहे त्याचं? धृतराष्ट्र. महाराज देव सान्निध्यात आहे, देवाबरोबर बैठक आहे, देव रोज बरोबर आहे. पण मला सांगा, त्याने देवाजवळ मुलाला पाठवलं का? नाही. देवाजवळ जाऊ दिला का? नाही. त्याने देवाजवळ पाठवला नाही. देव जवळ असून हा देव आहे अशी ओळख करून दिली नाही. त्यामुळे तो कोब्बाराय म्हणतात तो बाप म्हणण्या योग्य नाही. तो बाप म्हणण्या योग्य नाही. जगामध्ये एक आई आहे, ज्या आईने भगवंतात आणि भक्तामध्ये दुरावा निर्माण केला. तिचं नाव कैकई आहे. तिचं नाव कैकई आहे. ती आई भरताचं कल्याण करते का? नाही. हा बाप दुर्योधनाचं कल्याण करत नाही आणि ती आई भरताचं कल्याण करत नाही. प्रल्हादे जनाका विभीषण बंधू, प्रल्हादे जनाका विभीषण बंधू, राजमाता निंदू भरते केली, भरते केली, राजमाता निंदू भरते केली. प्रल्हादे जनाका विभीषण बंधू, प्रल्हाद जनाका विभीषण बंधू, राजमाता निंदू भरते केली, भरते केली, राजमाता निंदू भरते केली. प्रल्हादाला बाप आवडत नाही. प्रल्हादे जनक, त्याला तो आवडत नाही. का? भगवंतात आणि आपला दुरावा करतो, तो त्याचं कल्याण करत नाही. एक मार्मिक प्रसंग डोळ्यासमोर आला, तेवढा देण्याची चेष्टा करतो. लक्षपूर्वक ऐक. रत्नाकर नावाचा एक दरोडेखोर होता.
त्याचं कार्य होतं येणाऱ्या प्रत्येक माणसाला मारायचं आणि मारल्यानंतर एक खडा उचलायचा, खडा, आणि तो रांजणात टाकायचा. बरं, रांजण केवढं असेल महाराज? रांजण केवढं असेल? नाही महाराज, तुलसी बाबा वर्णन करतात. तुलसी बाबा म्हणतात की एक रांजण ज्याच्यामध्ये मोकळे 7 हत्ती फिरतात. किती? 7 हत्ती मोकळे फिरतात. एवढा रांजण एक माणूस मारायचा, त्याच्या नावाचा एक खडा उचलायचा. तो खडा केवढा? हरभऱ्याच्या दाण्या एवढा. केवढा? जेवढा हरभरा असतो तेवढा. तो उचलायचा, त्या रांजणात टाकायचा. ही घटना कुठे घडलेली माहिती तुम्हाला? कुठे घडलेली माहिती? आपल्या महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र फार पवित्र आहे. महाराष्ट्रामध्ये चाळीसगाव तालुक्यामध्ये रांजणगाव नावाचं गाव आहे आणि त्या रांजणगावच्या शेजारी वालझरी म्हणून, वालझरी माहिती? हो, बरेचसे लोक दर्शनाला जातात, बरोबर. त्या वालझरी गावाच्या शेजारी रांजणगाव आहे आणि त्या वालझरीमध्ये कोण आहे तिथं? गौतम ऋषी, वाल्याकुळी, वाल्मिक ऋषींचं त्या ठिकाणी मंदिर आहे. लोक तिथं जातात. तो रत्नाकर ते रांजण भरायचा. असे 7 रांजण भरले आणि एक दिवस या विश्वाचं चालतं फिरतं डिपार्टमेंट म्हणजे महर्षी नारद त्या रस्त्याने जात आहेत. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण रामचंद्र की जय. महर्षी नारद चालले. याने अडवलं, सांगितलं, बाबा का अडवतोस रे? टोल द्यावा लागेल तुम्हाला. हा टोल नाका आहे. इथं तुमचे खिसे खाली करत. ते म्हटले अंगाला खिसेच नाहीत, खिसेच नाहीत. धोतर लावलेलं आहे आणि अंगावर उपर नाही, विना आहे, चिपळ्या, याच्या पलीकडे काहीच नाही. मी एक शब्द विनोदाने कायम सांगत असतो. बहुतांश लोक म्हणतात दत्ता महाराज, महाराज 50 वाऱ्या झाल्यात पंढरपूरच्या. किती? 50. त्र्यंबकेश्वरच्या 51 झाल्यात. काही पठ्ठे म्हणतात आम्ही महिन्याचे वारकरी, पण अजून दर्शन देत नाही. जोपर्यंत अंगावर कपडे आहे आणि कपड्यांना खिसा आहे तोपर्यंत तो स्वप्नात सुद्धा येणार नाही महाराज. स्वप्नात सुद्धा येणार. हो, लोभ आपको मिलेगा बाबाजी. खिसेच नाहीत ना. हो. ज्याला खिसा नाही त्याला भेटल्याशिवाय राहणार नाही, आणि ज्याला खिसा आहे त्याला भेटणार नाही.
आणि जो 500 रुपयासाठी वापस येतो त्याला तर 7 पिढ्या भेटणार नाही. किती पिढ्या? 7 पिढ्या. झोमतं महाराज माझं बोलणं. हो, तुम्हाला सांगू का, खरं बोलणारे चालत नाही. हो, मी गेल्यानंतर म्हणतील कोणी आणलं तर ते. हो, तुम्हाला सांगू का, वाईट नका म्हणू. टाळकरी गायक वादक विनंती करतो, दांडेकर मामांचं म्हणणं होतं, मामासाहेब दांडेकरांचं, कीर्तनाची पहिली चाल 2 मिनिटं, मधली चाल 2 मिनिटं आणि शेवटची चाल 4 मिनिटं. टोटल 8 मिनिटं चालीला गेले पाहिजे. बरं, गायन ऐकणारा श्रोता 0.5% आहे. किती? 0.5%. आणि बाकीचा श्रोता 99.5%. मला सांगा, तुम्ही कीर्तन करायला ऐकायला येतात का गायन ऐकायला येतात? हा नेम आहे. पण आज झालं काय, जे युट्यूबवर गाजतायत ना, हो, एका पिंगळ्याचे 55,000 आहेत महाराज. किती? एका पिंग. तुम्ही राऊत बाबांच्या कार्यक्रमाला बरोबर, आपण बरोबर होतो 3 दिवस महाराजजी बरोबर. किती मिनिटं चाल केल्यात मला सांगा खरं. हा, 2 मिनिटाच्या पुढे गेली तर बाबा टाळ टाकतील डोक्यात. बरोबर आहे, टाळच डोक्यात घालतील. पण आज असं झालंय, कीर्तन संपल्यानंतर जर म्हटलं ना आपण जागरासाठी बसू भजन करू, मला घरी काम आहे. आणि जी वस्तुस्थिती मांडतात ना ते लोक जगाला चालत नाही. आई माझी एका गाण्यावर 50,000चं पॅकेट आहे. आणि ज्यांचं भांडवल युट्यूबचं आहे ना, ते आल्यानंतर त्यांच्या बरोबरचे गायक असतात, तुम्ही नाही, त्यांच्या बरोबर त्यांना कानामध्ये सांगतात, हो थोडंसं 10 मिनिटं उशिरा चालू करा. 10 मिनिटं उशिरा चालू झाल्यानंतर चाल थोडी लांबवा 1 तास. आणि मग उभं राहिल्यानंतर काय डोमणं सांगणार आहे? मग त्यात 10 मिनिटं आई आणि त्याची आई वृद्धाश्रमात. जो आईवर सुंदर बोलतो त्याची आई वृद्धाश्रमात. बाप दुसऱ्याच्या घरी गडगडी. आणि राजा महाराज विटंबना लावले. ज्याला राजांचं चरित्र माहिती नाही, राजांचा इतिहास माहिती नाही, छत्रपती राजांचा, ते बावळटासारखे काही सांगायला लागले 10व्याच्या प्रवचनात. मूर्ख आहे करे. 10व्यात राजा सांगायची गंमत आहे का? बरं, राजे कोण होते? थोडंसं ऐको. सूरज के तेज जैसा चमके जिसका भाग, लालों में लाल है वो भरत माँ का लाल, जिसने सुख को त्याग कर धर्म अपना मान कर दिया बलिदान जीवन मातृभूमि के नाम पर, वो है छत्रपती शिवाजी महाराज. त्यांची आम्ही लेकरं महाराजांनी आम्ही बावळटासारखं वागावं, कुठे सांगावं? काहीतरी तारतम्य. विठाल 7 रांजण फिरतील एवढा रांजण इथंच होतो ना आपण. 7 रांजणामध्ये, एका रांजणामध्ये 7 हत्ती फिरतील एवढा रांजण. असे किती भरले? 7. महर्षी नारद आले आणि नारदाने, माझ्याजवळ काही नाही, घ्यायचं हे सगळं घे. म्हणे मला याची गरज नाही. महर्षी म्हणतात तुला याचीच गरज आहे, याचा मला आत्मविश्वास आहे. हो, संताची पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास विश्वास पाहिजे.
मला माहिती तुला याची गरज आहे. म्हणे तू का करतोय? उदरभरणा करण्यासाठी, बायका मुलांचं पोट भरण्यासाठी. पण तुला माहिती का हे पाप होतं? म्हणे माहिती मला पाप होतं. मग या पापात कोण कोण सहभागी आहे तुला माहिती का? नाही बा. घरचे सगळे असतील, असतील नाही, आहेत का? म्हणे सांगता येत नाही. मग म्हणे त्यांना विचारू नये. आणि रत्नाकर हसायला लागला. काय विद्वान आहे म्हणे. फसवायचं तुम्हीच म्हणे लोकांना. कोणी? महाराज लोकांना. बरोबर. इकडे जर 5चं पॅकेट आणि तिकडे 11 भेटले का तिकडे, असं त्याला तो म्हटला, मी नाही म्हणत आहे. हो, फसवायचं तुम्ही. बर, म्हणजे मी इथून गेल्यानंतर तुम्ही पळून जाल. म्हणे आम्ही पळत नाही, आम्ही वाट लागत नाही, समोरच्याला वाटेला लावतो. आणि जोपर्यंत तो वाटेवर येत नाही तोपर्यंत आम्ही त्याची वाट सोडत नाही. तुला विश्वास नाही ना, मग मला बांधून ठेव. युक्तिवाद पटला, बांधलं, घरी गेला. हो, जिच्या बरोबर अर्धांगिनी. अवघड आहे संसारातलं प्रेम, फार अवघड. पण संसाराचं प्रेम मर्यादित आहे, त्याला ब्रेक आहे. संसारातल्या प्रेमाच्या गोष्टी फार अवघड असतात. तुम्हारे बिना तो जी नहीं पाऊंगा, यदि तुम नहीं मिली तो पावडर पी लूंगा. संसारातलं प्रेम आहे महाराज, प्रेम आहे. सांगितलं, पत्नी जवळ आला, फार प्रेम. तिला विचारलं, बाई मी काबाड कष्ट करतो, धनसंपदा जमा करतो, तुझ्या पुढे आणून टाकतो, लेकरांपुढे आणून टाकतो, तू मला कधी विचारतेस का हे कुठून आलं? म्हणे मला काय विचारायची गरज आहे, तुझी जबाबदारी, तुमची जबाबदारी आहे. अगं पण हे वाम मार्गाने येतंय, पापातून येतंय, याचं पाप होतंय, किती टक्के तुझी हिस्सेवारी आहे? तिने सांगितलं 0 मात्र नाही. म्हणे का? हो, तुझ्या नावाचं कुमकुम तिलक कपाळाला लावलंय, तुझ्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घातलंय, माझी जबाबदारी तुमची. तुम्ही माझा सांभाळ करायचा. अगं हे पाप होतंय म्हणे ते 100% तुमच्या माथी. आणि अजून सांगते, तुमचं जे पुण्य आहे त्याच्यात मी 50% भागीदारी आहे, आणि मी जर पाप केलं त्याच्यात तुम्ही 50% भागीदारी आहात. बायकोने केलेलं पाप नवऱ्याच्या वाट्याला 50% जातं, आणि पुण्य फक्त अर्थिंग जोडायची, हाताला हात लावायचं. गुरुजी म्हणतात मम आत्मना फल प्राप्त्यर्थम. हो, गुरुजी म्हणतात, त्यांना ट्रान्सफर होतं अर्थिंगच्या माध्यमातून. माझा सहभाग नाही. बर, म्हणे कशातच नाही. अगं मी तुझ्यावर प्रेम करतो, माझ्यावर प्रेम करत नाही, तुम्ही माझ्या देहावर प्रेम करता. आणि मी तुमच्यावर प्रेम करते का नाही हे सांगता येत नाही. म्हणे मग तुझ्या मनात काय? म्हणे मनातलं कोणालाच सांगायचं नसतं, याचंच नाव संसार असतं. हो, नवरा बायको एकमेकाच्या मांडीला मांडी लावून बसले ना तरी एकमेकाच्या मनातलं कोणाला कळतं का महाराज? कळतं का? नाही, मनातलं कोणालाच कळत नाही. हो, संसारातलं प्रेम अवघड असतं. आणि त्या प्रेमापोटी हजारो मेलीत महाराज, हजारो मेली. अभी तो आए हो, बैठो जरा चले जाना. प्रेम संसारातलं अनेक मेली आणि अनेक मरणार आहेत. अभी तो आए हो, बैठो जरा चले जाना, लगेगी देर जरा हाले दिल सुनाने में, जिधर भी देखो उधर इश्क के बीमार बैठे हैं, हजारों मर चुके हैं, सैकड़ों तैयार बैठे हैं, तैयार बैठे. तुम्ही शाबासकी दिली, पण माझं दुर्दैव आहे की त्यांना शब्दच कळले नाही. नाही तर टाळीसारखे शब्द ते कळले नाही, हे माझं दुर्दैव आहे.
आपल्याला हिंदी फक्त एवढीच कळते. कुठली? मैंने उसको छाती को हाथ लगा के सांग्या. बराबर. मूंगी के पैर में घुंघरू बजता है. अरे चींटी के पैर में झनकार होती है, वो भी अयोध्या में बैठा राम सुनता है. अल्लाह नाही म्हणत महाराज मी. नाही तर आम्ही म्हणताना म्हणतो. आम्ही काय म्हणतो? सरळ सरळ. मुंगी के पैर में घुंघरू बजता है, वो भी अल्लाह सुनता है. बावळ टेकरे. सीने से हाथ लगा के बताता हूं, जो भी करूंगा वो सच्चे दिल से करूंगा. याला हिंदी म्हणतात. विठाल 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 सांगितलं तू माझ्यावर देहावर एकमेकांचं प्रेम आहे, मनावर प्रेम असेल का सांगता येत नाही. निघाला तिथून, मुलांकडे आला. लेकरांकडे आल्यानंतर लेकरांना सांगितलं, बाळांनो अरे मी तुमच्यासाठी करतो, या पापात आमचा सहभाग नाही. तिथून निघाला. वृद्ध आईबाप होते, त्यांच्या जवळ आला. आल्यानंतर बापाला विचारलं, बाबा मी जे धान्य आणतोय, अन्न आणतोय, हे पापाचं आहे, याच्यात तुमचा सहभाग अजिबात नाही. तुला जन्माला घातल्यानंतर 20 वर्षापर्यंत पोचलं, 20 वर्षापर्यंत पोचलं, मी पापाचं आणलं का पुण्याचं आणलं तुला कधी सांगितलं का? नाही. तुला वाढवलं, हा माझा धर्म होता, मला जगवणं तुझा धर्म आहे. आईने सुद्धा तेच उत्तर दिलं. आता निघाला. आतापर्यंत आवेशात होता, आता निघाला. आणि निघाल्यानंतर कुणाकडे आला? नारदांकडे. वा. विद्वान लोकांमध्ये महाराज विद्वत्ता सांगायला मजा येते. काही ठिकाणी प्रचंड गर्दी असते, पण आपण काय बोलतो त्यांना काहीच कळत नाही. आळस देतात ना. खालून उत्तर आली पाहिजे. आणि आम्ही चुकलो ना, खालच्यांनी सांगितलं पाहिजे. निघाला, नारदांकडे आला. जाताना आवेशात होता, आता मान खाली. जवळ आला. एकेका डोळ्यातून 2-2 धारा लागलेल्या आहे. महाराज मैं जिन्हें अपना कहता हूं वो तो मेरे लिए पराये है. ज्यांना मी आपलं म्हणत होतं त्यांनी सांगितलं की आमचा त्याच्याशी संबंध नाही, म्हणजे पापाचा भागीदार मी एकटा आहे, माझ्यावर कृपा करा. श्री संताच्या माथाचरणावरी साष्टांग हे करी दंडवत. दंडवत घातलं. महर्षी नारदांनी डोक्यावर हात ठेवला. सांगितलं, बाबा काळजी करू नको, एकच कर. म्हणे काय? इथं बैस आणि राम म्हण. म्हणे मला तेही म्हणता येत नाही. तू मरा म्हटला तरी तेच औषध आहे, आणि राम म्हटला तरी तेच औषध आहे. बैस. तिथं बसला. जप करायला प्रारंभ केला. टाळी वाजवा. क्या बात है. श्री राम 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 महाराज तुम्ही मला मंत्र सांगतायत, पण मला वाट मिळेल का? हो. संपल्या जरी दिशा साऱ्या, वाट शोधीन मी नवीन. तुटलेल्या फांदीवर फुटेल कधी ना कधी पालवी नवीन. हो, नवीन पालवी फुटेल म्हणे. हो. बस बसले.
नामस्मरणाला प्रारंभ केला. दिवसामागे दिवस गेले, अनेक वर्ष निघून गेले. अंगावर वारुळ चढलं आणि महर्षी पुन्हा त्या दिशेने जात आहेत. त्यांना क्लिक झालं की मी इथं कुणाला तरी बसवलंय. तिथं जवळ आले आणि आल्यानंतर पाहिलं तर कोणी दिसत नाही, पण एक वारुळ दिसलं आणि त्या वारुळातील ध्वनी येते. हो, आतापर्यंत मरा होती, आता राम. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. अरे ताली बजाव भाई, ताली. प्रचंड भाग्यवान आहोत आम्ही, प्रचंड भाग्यवान आहोत. एकच टाळ, एकच टाळ, एकच टाळ. मायबाप विचार करा. एकच टाळ, स्लो, एकदम प्रलंबित. विचार करा, आम्ही एवढे भाग्यवान आहोत. जिस राम के लिए अच्छे अच्छों ने अपनी छाती पे गोलियां खाई, जिस राम के लिए पूरे भारतवर्ष ने आंदोलन किया, उस राम को लाने के लिए कितनों ने अपने प्राण बलिदान किए, पर वो राम आया नहीं. पर हम इतने भाग्यशाली हैं कि हमारी आंखों के सामने अयोध्या के भीतर जो काल, जो सूखा पिछले 500 साल से पड़ा हुआ था, उस सूखे को भारतवर्ष ने खत्म किया और वो राम हमारी आंखों के सामने जनवरी की 22 तारीख को अयोध्या धाम में मंदिर के भीतर विराजे. हमारा परम भाग्य है कि हम पैदा हुए, ये कोई बड़ी बात नहीं. हम पैदा हुए, ये कोई बड़ी बात नहीं, पर हमने खुद ही को इतना बुलंद किया कि हम राम को अयोध्या में लेकर आए. ये हमारा सौभाग्य है, ये हमारा सौभाग्य है. श्री राम जय जय राम, 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 आम्ही भाग्यवान. तुलसी बाबा म्हणतायत, हे राम, मैं बार बार कहूं कि हे राम मेरा है, पर हे राम कभी आप भी कहो कि ये तुलसी मेरा है, ये तुलसी मेरा है. जिस दिन आप कहेंगे उस दिन जीवन का उद्धार होगा. जिन आंखों ने राम देखा, मला सांगा, टीव्ही मध्ये तुम्ही राम पाहिला ना? कोणी कोणी पाहिला? अयोध्येमध्ये प्रभू विराजमान झाले, कोणी कोणी पाहिला? कोणी कोणी उत्सव साजरा केला? वरती बोट करा. सगळ्यांनी केला. वा. आता मला सांगा, तो टीव्ही मध्ये पाहिला, बरोबर? आता कुणाकुणाला वाटतं अयोध्येला जावं? वाटतं ना? तुम्हाला नाही वाटत? महाराज भाग्यवान आहेत आम्ही की तो राम आमच्या समोर आला. एकदा का असे ना त्याचं दर्शन घ्या, जीवनाचं कल्याण होईल. जीवनाचं कल्याणाचे ते कल्याण, कल्याणाचे ते कल्याण, कल्याणाचे ते कल्याण, कायाचे गुणगान, पुरायाचे गुणगान, पुरायाचे गुणगान,
कल्याणाचे ते कल्याण. महाराज साधना होती. हो, अनेक वर्ष काही लोकांनी रामाची वाट पाहिली आणि त्याच्यामध्ये आमच्या शबरी आई साहेबांचा फार मोठा वाटा होता. आणि काय म्हणायची, आज मेरे मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। आएंगे जब रघुराए तो आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से लाऊंगी। साथ साथ लक्ष्मण जी का शबरी की कुटिया का पावन होगा, आज मेरे राम जी का शबरी के कुटिया का पावन आता रामधुनी बाहेरून येतोय। महर्षी नारद त्या वारुळाच्या जवळ गेले। इथंच होतो ना, आपल्या अंगावर नाही ना वारुळ आलं। मला वाटलं आपण मध्यंतरी गेलो त्यामुळे आपल्यावरही वारुळ आलं का काय। वारुळाच्या जवळ रामधुनी बाहेर येतोय। ते वारुळ बाजूला सारलं, उठवलं, जटा वाढलेल्या, दाढी वाढलेली, नख वाढलेली माझ्यासारखी, जटाई वाढलेल्या तुम्ही पाहिलेत बरोबर। सगळं बाहेर बाबाजींसारखं बाहेर आले। ते वारुळ बाहेर बाजूला केलं। संस्कृत मध्ये वारुळाला वलमिक असं म्हटलं जातं। मूळ नाव रत्नाकर, अंगावर वारुळ गेलं त्यामुळे वलमिक, त्याचा अपभ्रंश वाल्मिक हे नाव दिलं आणि सांगितलं, बाबा हो आता एक काम कर म्हणे। काय? ज्याला जन्माला यायचंय त्याची कथा लिहायला घे। कोळियाची कीर्ती वाढली गहाण, केले रामायण रामा दे। कोळियाची कीर्ती वाढली गहाण, केले रामायण रामा दे। वाढले गहाण, केले रामायण रामा दे। कीर्ती वाढली गहाण, केले रामायण रामा दे। कोळियाची कीर्ती वाढवी, गहन केले रामायण।
रामाधिरामाच्या अगोदर रामायण केलं आणि लिहिल्यानंतर महर्षींच्या समोर उभे राहिले आणि महर्षींना सांगितलं की मायबाप, ज्या मायबापांनी माझा धिक्कार केला, आईबापांनी माझा धिक्कार केला, लेकरांनी धिक्कार केला, पण खरे तुम्ही संत माझे मायबाप आहेत अभंगाच्या पहिल्या. तुम्ही संत माया बाप कृपावंत हो, तुम्ही संत माया बाप कृपावंत. तुम्ही संत माया बाप कृपावंत, तुम्ही संत माया बाप कृपावंत, तुम्ही संत माया बाप कृपावंत हो, तुम्ही संत माया बाप कृपावंत. माया बाप कृपावंत, तुम्ही संत माया बाप कृपावंत. कायमी पतित कीर्तिवान कीर्तिवानो, अयमी पतित कीर्तिवानो, अवतार तुम्हा धराया कारण हो, अवतार तुम्हा धराया कारण. पुढे बहु करणे आहे. तुम्ही संत मायबाप कृपावंत. मी पतित आहे. तुकोबराय म्हणतात मी पतित. मी काय कीर्ती वाणू, काय कीर्ती वाणावी महाराज. सेगाव या ठिकाणी देवीदास नावाचे एक ब्राह्मण होते. त्या ब्राह्मणाच्या मुलाची मुंज होती. अनेक लोक जेवायला बोलवलेली होती. जेवणं चालू होती आणि जेवणं चालू असताना उष्ट्या पत्तरवाळ्या बाहेर फेकलेल्या जात होत्या. त्या फेकल्यानंतर एक 20-22 वर्षाचा तरुण त्या ठिकाणी आला. त्या पत्तरवाळ्यांच्या जवळ बसला. प्रत्येक पत्तरवाळी घ्यायचं, त्यातलं जे उष्ट आहे ते एका पत्तरवाळीवर काढायचं. ते सगळं काढलं आणि काढल्यानंतर तिथं मांडी घालून बसला आणि ते खायला प्रारंभ केला. त्यावेळेला बंकटजी अग्रवाल त्या ठिकाणी होते आणि अग्रवालजी बाहेर आले. अग्रवालजींनी पाहिलं, साधी राणी, एका हातामध्ये चिलीम आहे आणि महाराजजी त्या ठिकाणी ते खात आहेत. त्यांनी पाहिलं, अहो अरे क्या कर रहे हैं आप, ये झूठा नहीं. अग्रवाल आहेत त्यामुळे हिंदीत आहे. दत्ताभाऊ अग्रवाल आहेत त्यामुळे हिंदीत आहे. अरे भाई क्या कर रहे हो आप, ये तो झूठा नहीं. महाराजांनी फक्त अलगत पाहिलं. प्रारंभ. ज्यांच्याकडचा कार्यक्रम होता ते यजमान बाहेर आले. त्यांनी सांगितलं, अहो तुम्ही ते उष्ट का खाताय. तुका म्हणे शेष सेवी नावडी, मला उष्ट आवडतं. ते अरे आम्ही थाळी देतो, नवीन चांगलं जेवण देतो, आतमध्ये या. शरीर उष्टी एकदम पातळ महाराजजींसारखी, गुडघ्याच्या खाली हात जात आहेत. तेजपुंज चेहऱ्यावर. आणि महाराजजी त्यांनी सांगितलं, बस मेरा खाना हो गया.
मग पाणी तरी आणतो आम्ही, हे जा स्वच्छ पाण्याची बिस्लरी घेऊन या. ते आतमध्ये गेले पाणी आणायला. बाहेर गुरं बांधलेली होती, त्या गुरांसाठी आळ बनवलेला होता, त्याच्यात पाणी होतं. ते बैलही पाणी पित होते, म्हशी पाणी पित होते. आणि महाराजांनी त्यात उंझळ भरली आणि पाणी प्यायला प्रारंभ केला. त्यांनी सांगितलं, महाराजजी हम आपके लिए तो पानी लाए. अरे बाबा, ये जो जल तुम लाए हो, जे पाणी तुम्ही आणलंय, जे हे पितायत ना, तेच मी पिणार. कारण ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. बरोबर, तो माझा आत्मा, तो आणि मी नाही तुझ्या, तो माझा आत्मा. तसं हे जे पाणी है, ये पानी बहुत ही अलग है. हम किसी भी रंग में रंगते हैं, पर पानी तेरा रंग कैसा जिसमें मिलाया. हम तो दुनिया भर के रंगों में रंगते हैं, हम तो दुनिया भर के रंगों में रंगते हैं. अरे बाबा, रंगना ही है तो केवल एक रंग में रंगो. कोई होली के रंग में रंगता है, कोई संसार के रंग में रंगता है, कोई परमार्थ के रंग में रंगता है. अरे तुम्हें यदि रंगना है तो रंगने के लिए केवल एक ही रंग है, उसका नाम है पांडुरंग. तुम्हाला रंगायचंच असेल ना महाराज, पांडुरंगाच्या रंगात रंगा. बाकीच्या रंगात रंगून काय उपयोग आहे. महाराजांनी सांगितलं, मेरा तो रंग यही है, मी हे पाणी. त्या दिवशी पहिल्यांदा बंकट जे अग्रवालांच्या नजरेस पडलेलं ते व्यक्तिमत्व तुम्हाला सांगू का, जगामध्ये प्रत्येकाची जयंती आहे, पुण्यतिथी आहे, प्रत्येकाचे आईबाप आहे, पण एकमेव संत आहे गजानन महाराज की त्यांचा प्रगट दिन आहे. एक देवाचा प्रगट दिन नाही, नामयाचा स्वामी प्रगटला. बरोबर, देव प्रगट झाला आणि देवाच्या पाठीमागे एकच संत प्रगटाला आले, ते म्हणजे गजानन महाराज. त्यांचा प्रगट दिवस आहे आणि आजच्या दिवशी त्यांचा प्रगट दिवस आहे. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही संत माये बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवंत. बरं, अवतार घेतले कशासाठी घेतले महाराज? इथं आल्यानंतर मी जेव्हा पर्णकुटीमध्ये गेलो, आमच्या विठ्ठलजी महाराजांनी मला आतमध्ये नेलं. दत्तभाऊ, मी आतमध्ये गेलो आणि बाबाजींची ध्यान करण्याची साधनेची जागा मी पाहिली. वा, पवित्र जागा आहे आणि ही जागा पवित्र. काय चमत्कार असेल महाराज. फक्त नारळ द्यायचं तरी गुण येणार. ही संत, हे अवतार घेतात आणि कोळगाव पाटी मढी किंवा हा परिसर बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. आणि संत जनार्दन स्वामी महाराज यांचे ते शिष्य. हो, गुरुही त्या कॅटेगरीचा पाहिजे आणि शिष्यही. नाही तो गुरुही धड नाही. गुरु चोऱ्या करतो आणि शिष्य गाठोडे लंपास करतो. गुरु, आम्ही एवढे विद्वान आहे, पाणी पिना छान के और गुरु करना. आम्ही कोणालाही गुरु करतो. एक दोन जण माझ्याजवळ आले, महाराज त्र्यंबकेश्वरला, हे बाबा मला माळ घालायची. त्याला म्हटलं, बावळे टेकर, आमच्या हातून कशाला माळ घालतो? आमचं हित आम्हाला माहिती नाही. कीर्तनकार परमार्थी आहे का? नाही महाराज, जो चांगलं बोलतो तो चांगला वक्ताय. कीर्तनकार परमार्थीच असेल असं सांगता येत नाही. जर आम्ही परमार्थी राहिलो असतो
तर सांगितलं नसतं माझा रेट एवढा आहे. जो विकला जातो तो कसला परमार्थी महाराज? ज्याची बोली तो लावतो, त्याची बोली तो लावतो, म्हणजे त्याची किंमत 7,000 रुपये लागतील, तेवढ्याच लायकीच आहे. राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे. महाराज ज्ञानोबारायांचे लेकरू आहेत, आम्ही तुकोबारायांचे लेकरू आहेत. हो, अरे त्यांच्या एक एक अभंगावर सांगू का दत्ता महाराज? सांगून जातो, ऐका. झाला वेळ होऊ द्या, चालेल ना? नाही तुम्ही म्हणत खालून काय लोकांना सवयीत महाराज घड्याळ दाखवायचे. ते तुम्हालाच आहे का? विठाल घरचंच कुंपण पेटलं हुआ. काय सांगत होतो मी? कीर्तन. गुरु चांगला पाहिजे. बर कुणाची लेकर आहे महाराज? ऐका. कीर्तन तुकोबारायांची श्रीमंती ऐका. मी स्वतः तयार केलेली श्रीमंती मी सांगतो. प्रत्येक कीर्तनात रोज रात्री महाराष्ट्रामध्ये महाराज साधारण किती कीर्तन होत असतील? अनुमान प्रमाण सांगा, किती होत असतील बाबाजी? 500? जवळपासही नाही. आपण रोज रात्री महाराष्ट्रामध्ये 55,000 कीर्तन होतात. पण आपण 40,000 पकडायचे. किती? 40,000. हो. सकाळपासून तिसरा कार्यक्रम आहे बाबा. कितवा कार्यक्रम आहे? तिसरा. इथून जाऊन रात्री 12:30 वाजता मला देवगिरी एक्सप्रेस आहे. नांदेडला जागरण निकाल आहे. हो. तुम्हाला सांगितलं, तिकीट दाखवले माझे. 40,000 आपण 40,000 कीर्तन रोज रात्री. आता ऐका, कोणी 1,00,000 रुपये घेत आहे, कोणी 80,000 घेत आहे, कोणी 60,000 घेत आहे, कोणी 50 घेत आहे, कोणी 40 घेत आहे, कोणी 35 घेत आहे, कोणी 31 घेत आहे, कोणी 30 घेत आहे, कोणी 25 घेत आहे, कोणी 20 घेत आहे, बरोबर. कोणी 15 घेत आहे, कोणी 10 घेत आहे, कोणी 5 घेत आहे, कोणी 3 घेत आहे. मी घेतच नाही. दिलं तर तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे छातीला हात लावून सांगतो. खोटं बोलत नाही महाराज. बाबाजी, माझी पांडुरंगाला विनंती, मला दिलं ते घेतो. पण दिंडीचे जेवढे कार्यक्रम आहेत, आज मला वाटतं 7-8-10 वर्ष झाले मी कार्यक्रम करतोय. हो, नारळ तरी तुमचं स्वीकारलंय? नाही स्वीकारत. आणि माझी पांडुरंगाला विनंती की ज्या दिवशी मी फोनवर सांगेल की तुमच्या गावाला यायचे, तुम्ही मला एवढे एवढे द्या, असा शब्द जर माझ्या तोंडातून निघाला ना, तर त्याच दिवशी पांडुरंगाने मला मोकळं करावं. त्याच दिवशी मोकळं करावं. पुन्हा कीर्तन नाही, पुन्हा कीर्तन. भीक मागून जगेल, पण कीर्तनाचा व्यवसाय नाही करणार महाराज. हे ब्रीद आहे. मग आपण त्यातला मध्य स्वर्ण काढू. आता मध्य स्वर्ण म्हणजे किती झाले? 50,000. बरं 50 नाही पकडायचे, चला आपण 10,000 पकडू एका कीर्तनाचे. आता 10,000 गुणिले 40,000 करा, किती झाले? मला तर गणित येत नाही. करा, काहीतरी सांगा. 40 लाख. 40 लाख. 40 कोटी. लाख नाही. 10,000 गुणिले 40,000 बरोबर. रोज रात्री 9 ते 11 माझे जगद्गुरु तुकोबाराय आमच्या सारख्या प्रत्येक कामगाराला 40 कोटी रुपये पगार वाटतात. एवढी श्रीमंती महाराज माझ्या महाराजांची.
किती? 40 कोटी. अंबानीचा सुद्धा 2 तासाचा टर्नओव्हर नाही महाराज. एवढा टर्नओव्हर फक्त माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगांचा आहे. हो, त्यात दहाव्याचे नाही, वर्षश्राद्धाचे नाही, मुंजचे नाही, वाढदिवसाचे नाही, फक्त सप्तातले. आणि त्यात हो वादक, गायक, मंडप, रोजची पंगत, सगळा अख्ख्या महाराष्ट्राचा हिशोब केला तर 150 कोटीचा टर्नओव्हर आहे. एवढी श्रीमंती महाराजांची. ज्यांचा अभंग आम्ही घेतो त्यांना विचारलंय का? त्यांना विचारलंय का महाराज आम्ही तुमचा अभंग घेतोय? आणि ज्यांनी गाथा दिला त्यांचे वंशज त्या गाथा मंदिराच्या बाहेर 10,000 रुपये जमा करतात आणि आम्ही 4 व्हीलर गाड्यांमध्ये फिरतो तरी बावळट म्हणताय हे अजून 500 वाढून द्या ना, मागच्या जन्माचा भिकारी. विठ्ठल एवढे श्रीमंत तुकोबार आहे, एवढे श्रीमंत महाविष्णू माऊली ज्ञानोबा आहे. हो, कायमी पतित कीर्तिवान. काय त्यांची कीर्ती वाणायची. आणि महाराजांचा जन्म झाला, प्रगट दिन आहे. संतांची पुण्यतिथी, देवाची जयंती आणि तुमचा आमचा श्राद्ध, वाढदिवस. महाराज जो घट दिवस आहे, जो दुःखाचा आहे, तो आम्ही आनंदाचा म्हणतो. मला सांगा, मुलाला 100 वर्ष मिळाले, त्याच्यातून 1 वर्ष कमी झालं, दुःखदायी का सुखदायी? दुःखदायी. सगळ्यात जास्त दुःख कोणाला झालं पाहिजे? आईला. पण सगळ्यात जास्त नटलेली, हे वाढदिवस आहे, वाढदिवस आहे, बावळा. ठीक आहे. अरे कमी झाले, दुःख कर, आनंद काय करतो? संत, तुम्ही संत माय बाप कृपा, कायमी पतित अवतार तुम्हा धराया का. त्यांनी अवतार धरला, अवतार घेतला का? उद्धराया जन जड जीवा. शब्दातली मार्मिकता घ्या. जन तुमचा आमचा, जड चालवली काय आणि भ्रांत हरवली कुणाची? चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती. हे चालविली जड भिंती, हरले चांगयाची भ्रांती. चालविली जड भिंती, हरले चांगयाची मोक्ष मार्गिता सांगती ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्गिता सांगती ज्ञानोबा माझा. मला येतं सगळं पण गाता येत नाही. त्याच्या मागचं कारण आहे महाराज. 1999 साली मी कंपनीमध्ये कामाला असताना क्रेन चालवत होतो आणि ते क्रेनचे बटणं दाबत असताना ते मी दुसऱ्याजवळ दिलं आणि मी बाथरूमकडे जायला लागलो. त्यावेळेला त्या क्रेनची जी पुली असते ती लोखंडी, तिचा मला इथं फटका लागला. माझ्या मज्जातंतूची नस तुटली. परिणाम मी 1 वर्षभर मुका होतो. किती? 1 वर्ष मुका होतो. त्यानंतर ठाण्याला स्वस्तिक हॉस्पिटलमध्ये माझं ऑपरेशन केलं.
मला एका मेलेल्या माणसाची नस टाकण्यात आलेली आणि मग मी बोलायला लागलो आणि त्यावेळेला मी ठरवलं आता जर बोलेल तर फक्त पांडुरंगाचं बोलेल, बाकी दुसरं बोलणार नाही. त्यावेळेपासून मी कीर्तन करायला लागलो. मी आळंदीला गेलेलो नाही, मी देहूला गेलेलो नाही, मी कुठेच वारकरी शिक्षण संस्थेतला विद्यार्थी नाही. मी फक्त माऊलींच्या नेमाप्रमाणे ठाईचं बैसोनी करा एक चित्त. बरं, माझा उद्योग सांभाळून प्रपंच सांभाळून सगळं सांभाळून करतो, पण तरी संप्रदायाला ठेच पोषेल असं कुठलंच वाक्य वापरत नाही. संप्रदायाला ठेच पोचेल. मला बरेच जण म्हणतात, महाराज तुम्ही केसरी फेटा बांधा, काठाचं धोतर घ्या, अमुक करा. नाही, माझ्या वडिलांची मिरासी घ्या. हो, मामासाहेबांनी नेम घालून दिलेले. परमार्थ असावा त्याच्यात, हो तो सच्चा असावा, तो दिखाऊ नसावा. मी पॅन्ट शर्टवर वावरतो, बरोबर, मी टी शर्टही घालतो, मी जीन्स पॅन्टही घालतो, मी इंजिनियर आहे. हो, एकानं मला विचारलं, बाबा तुम्ही कायमस्वरूपी पोशाखात का राहत नाही? त्याला म्हटलं, मी पोशाखावर असलो तरच मी बाबा वाटेल का? नाही, माझं अंतर्मन बघा. हो, गुरु चांगला असावा. आम्ही कुणालाही गुरु करतो, काही गुरु चांगला पाहिजे, मार्गदर्शक चांगला पाहिजे. दुपारच्या टायमाला गावामध्ये येतात, बाजा अडकवलेला, गोरखनाथ फुका फुका, मच्छिंदरनाथ, टोन एकदम भारी असतो, फार रगीर. ते आलं का आमच्या माता माऊल्या, ते दुपारीच येतात, ते सकाळी येणार नाही, सायंकाळी येणार नाही. आणि भोळ्या बाबड्या आमच्या माता माऊल्या सूप घेणार, त्याच्यात दाणे घेणार, 4 आठाने घेणार, 10 रुपये घेणार आणि मग त्याच्याजवळ जाणार. ते दुरूनच म्हणणार, माय माझ्याजवळ येऊ नको, अंगाला राख लावली रे. कुणाच्या घरचं घेत नाही, कोणाच्या हातचं खात नाही, कोणाचं मला चालत नाही. मनातली एक गोष्ट तुला सांगून जातो, ऐक. आजपर्यंत तू बऱ्याच लोकांना मदत केली, पण तुला कोणी मदत करत नाही. बाबा बरोबर आहे, हो. तुझा स्वभाव भोळा बाबडा आहे, तू फार चांगली आहे, अंतकरणामध्ये प्रत्येकाविषयी प्रेम आहे, पण तुझ्याविषयी कुणालाच प्रेम नाही. बाबा खरं आहे. अजून मनातली गोष्ट सांगतो, माय काळं वस्त्र घातलं की तुला त्रास होतो, मोठा कुंकू लावला की तुला त्रास होतो, कुणाच्या घरचं खाल्लं की तुला त्रास होतो. मनातली एक गोष्ट सांगून जातो, माय ऐक. मंगळवारच्या दिवशी हिरवा घालायचं नाही. आणि अजून मनातली गोष्ट, बाळातपणात तुला फार त्रास झालाय. बाबा बरोबर आहे, बाहुळट का मुस्काट जोडलं पाहिजे. बाईला बाळातपणात त्रास नाही होणार, मग कधी होणार रे? कधी होणार? बाबा तुमचं बरोबर. माय कुणाच्या घरचं चालत नाही, पण मनातली गोष्ट सांगतो, ऐक. तुझं कल्याण करायचं असेल तर एकच गोष्ट सांगतो, काय? बाबाच्या दर्शनाला चाललोय, मडीला चाललोय, बाबाला चादर चढवायची, फक्त 2100 रुपये पाहिजे. हे बाबा 1000च आहे, आण तेवढे कानत नाही. निव्वळ भिकारी अशांच्या नादी लागू नका. गुरु करायचा चांगला करा, चांगला गुरु करा. बहुरूपी धरी संन्याशाचा वेश पाहुणी तयास धन देती. हॅलो, चांगला गुरु करा, चांगल्याकडनं माळ घाल. लोक आम्हाला म्हणतात, बाबा माळ घालायची, तिकडच जाय, माझ्याकडे येऊ नको. मी ते उद्योग करत नाही. चांगला गुरु करा. जर गुरु कळत नसेल, अनमोल किमतीचा कान कुठल्याही बावळटाच्या तोंडाजवळ द्यायचा नाही. मंत्र सांगितलेला आहे,
हो, रामकृष्ण हरी विठ्ठल केश विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. उघड आहे महाराज, बरोबर उघड आहे. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार. तो का म्हणे तुम्हाला गुरु करायचं असेल, मी तुम्हाला 3-4 माणसांचे नावं सांगतो, चांगले माणसं आहेत त्यांच्याकडे जा, जीवनाचं कल्याण होईल. गुरु करायचंय, ऐका, पहिलं व्यक्तिमत्व त्याच्याकडे जा, जीवनाचं कल्याण होईल. माळ घालायची असेल, महाविष्णू माऊली ज्ञानोबा यांच्या मुखातून बाहेर पडलेला ग्रंथ ज्ञानेश्वरी, जर चांगलं व्यक्तिमत्व भेटत नसेल तर ज्ञानेश्वरीवर माळ ठेवा, ती माळ गळ्यात घाला, जीवनाचं कल्याण होईल. दुसरा गुरु जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखातून बाहेर पडलेला 5वा वेद गाथा, त्याच्यावर माळ ठेवा, जीवनाचं कल्याण होईल. तिसरे गुरु विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती. महाराजांच्या समाधीवर माळ ठेवा, गळ्यात घाला, जीवनाचं कल्याण होईल. आणि तुमची पंचक्रोशी पावन आहे, बाबाजींच्या कुटियावर माळ ठेवा, जीवनाचं कल्याण होईल. जीवनाचं कल्याण. गुरु जड भिंत चालवते, रेडा माऊलींनी बोलवला, होता कृपा तुमची पशु बोले, वेद निर्जीव चाले भिंत महिमा अगाध. जड आणि जीव. नाथबाबांकडे एक बाई आली, त्या बाईने सांगितलं, बाबा माझा मुलगा आहे, याला ठेवून घेता का? म्हणे तो काय काम करेल? काय नाही, असं ऐकलंय की तुमच्याकडे रोज पुरणाचं जेवण असतं. आश्चर्य, संप्रदायामध्ये सगळ्यात श्रीमंत एकनाथ महाराज, त्यांच्या घरी रोज 1000 लोकांना पुरणपोळीचं जेवण असायचं. आणि पुरणपोळीच्या जेवणावर तूप वाढलं जायचं. कसं? दाबनाप्रमाणे नाही, हो, पातीलं घ्यायचं, त्याच्यात ती पोळी बुडवायची, ती अशी वरती धरायची, नितरल्यानंतर केळीच्या पानावर ठेवायची, एवढं तूप. हो, आपल्याला पाहायला भेटत नाही, तेवढं खाल्लं तर अजीर्ण होईल. एवढी श्रीमंती नाथबाबांची. म्हणे त्याला पुरणपोळ्या आवडतात, त्याला फक्त पोळ्या खाण्यासाठी राहायचंय. नाथबाबांनी जवळ बोलवलं, सांगितलं, बाळा तुझं नाव काय? नाव सांगितलं. बरं काही काम करशील का? म्हणे नाही, मी फक्त खाईल. बरं ठीक आहे, खा. दुसरं काय आवडतं? झोपायला आवडतं. ठीक आहे, इथं वाड्यामध्ये रोज प्रवचनं होतात, कीर्तनं होतात, बसून ऐकशील? नाही, मला झोपायला आवडतं. ठीक आहे, कीर्तन व्हायचे, प्रवचन व्हायचे, तिथं झोपलेला असायचा कोपऱ्यामध्ये. उठला, जेवायचा 3 टाइम. हो, जेवायचा, झोपायचा, जेवायचा, झोपायचा. दिवसामागे दिवस गेले आणि नाथबाबा जलसमाधीसाठी निघाले. त्यावेळेला त्यांचा भागवत अपूर्ण राहिलेला होता. माझ्याकडे लक्ष द्या, त्यांचा भागवत अपूर्ण राहिलेला होता, रामायण अपूर्ण होतं. त्यावेळेला साधकांनी सांगितलं, बाबा तुम्ही जायचं म्हणतात, पण ग्रंथ अपूर्ण आहे, तो पूर्ण कसा होईल? म्हणे माझा शिष्य पूर्ण करेल. कोण? जो पोळ्या खायचा पूर्णाच्या, त्याला बोलवलं. त्याचं नाव होतं गावबा. आवाज दिला, गावबा इकडे, राहिलेलं वाङ्मय तुला पूर्ण करायचंय. चालेल महाराज. लोक म्हटले, हा खादाड फक्त खातो, हा काहीच करत नाही, याला काहीच कळत नाही, हा निर्बुद्ध आहे आणि हा पूर्ण करेल. षष्टीच्या दिवशी नाथबाबा निघून गेले आणि गावबा ओव्या लिहायला बसला. तुम्हाला सांगतो, नाथबाबांपेक्षा सुद्धा सुंदर वाङ्मय गावबा महाराजांनी पूर्ण केलं. कोणी पूर्ण केलं? गावबा महाराजांनी पूर्ण केलं. मग लोक म्हणायला लागले की वा, तुमचा अवतार एवढ्यासाठीचे दुसऱ्या चरणात.
उद्धराया जन जड जीवा परिणाम लोकांना सुख मिळालं, भक्तीला लागले आणि भाव प्रगट झाला आणि धर्माचं रक्षण करू लागले. अभंगाच्या 3ऱ्या चरणात हे वाढवय शोक भक्ती भाव वाढवय शोक भक्ती भाव वाढवय शोक भोलाचारी नाम विठोबाचे भोलाचारी नाम विठोबाचे अवतार तो वादराया अवतार तो वादराया कुळाचार नाम विठोबाचे. हो, कुळीची कुळदेवी बस तो पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्वस्व माना. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन धर्म वाढवा. पांडुरंगाचं नाव घ्या म्हणजे धर्माचं रक्षण होईल, धर्माचं रक्षण होईल. त्या अनुषंगाने ते वाढवा. आणि तुकोबाराय म्हणतात तुम्हाला काय उपाधी द्यावी, ती उपाधी शेवटच्या चरणात. तुकामाने गोन चंदनाचे अंगे तुकामाने गोन चंदनाचे अंगी
बचाओ ज्ञानेश्वर गणगण गणात बोते भजन घ्या. थांबा थांबा बाबांना थांबा. गणगण गणात बोते. हे गण गण गणात बोते. टाळी वाजवा सगळ्यांनी. गण गण गणात बोते. टाळी वाजवा. गणात बोते. गजानन महाराज प्रकट दिवस आहे. गण गणात बोते. गण गण गणात बोते. टाळी टाळी. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोते. गण गण गणात गण गण गणात बोते. गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोते.
झालेली सेवा विश्वपिता भगवान पूर्णविराम देतो. महाराजांचे विशेष आभार मानतो. बाबाजी या ठिकाणी उपस्थित राहिले. जाता जाता शेवटचं वाक्य, मायबाप अनमोल किमतीचा नरदेह मिळालेला आहे. या नरदेहामध्ये आल्यानंतर धर्माचं कार्य करा. देह संपवायचा असेल आईबापांसाठी संपवा. देह संपवायचा असेल साधू संतांसाठी संपवा. देह संपवायचा असेल देवासाठी संपवा. पण बावळट देह मुलीसाठी, बावळट मुलांसाठी देह संपवतात. त्याचा फोन आला नाही, आत्महत्या. ती भेटले नाही, रेल्वे. हा अनमोल किमतीचा नरदेह भगवत भक्तीसाठी दिलाय. भगवंताची भक्ती करा. मरायचंच असेल आईबापांसाठी मरा, साधू संतांसाठी मरा, देवासाठी मरा. नाही मरता आलं देशासाठी मरा. क्यों मरते हो इको, क्यों मरते हो बेवफा सनम के लिए. अरे क्यों मरते हो बेवफा सनम के लिए. यारो यदि मरना है क्यों मरते हो बेवफा सनम के लिए. दुपट्टा तक नहीं देगी कफन के लिए. यारो क्यों मरते हो बेवफा सनम के लिए. दुपट्टा तक नहीं देगी कफन के लिए. यारो जरा मरकर देखो हिंदुस्तान के लिए. तिरंगा मिल जाएगा कफन के लिए, कफन के लिए. वाह वाह वाह, क्या बात है. याला म्हणतात चौरंगी चिरा. नाचावं परमार्थात महाराज. 80 वर्षाचे बाबा. वा, बाबांचं टिटळी वाजवा. विठ्ठल जय जय, विठ्ठल जय जय विठ्ठल.